नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पेरणी करत आहे। आज मी तुम्हाला ते दाखवत आहे। आज 3/5/2024ला मी जे पेरणी केली रत्नागिरी 8 ती डाळ पेरणी बघू शकता तुम्ही। इतकं उंच भात झालेला आहे। या ठिकाणी आधी भुईमुग होता। भुईमुग काढून त्या ठिकाणी नांगरणी केली। त्यानंतर थोडं ह्या ठिकाणी कारळी, दोडकी, भेंडी, दुधी भोपळा तुम्हाला दाखवतो। बघू शकता हे कारलं, कारळी, भेंडी, दोडकं। आता इथे दोडकं हे बघा, हे दोडकं, कारळी, भेंडी, दोडकं आणि थोडीफार गवार मिरची लावली होती, पण आता ती गवार व्यवस्थितरित्या राहिली नाही। भेंडी बघू शकता तुम्ही, भेंडी खूप आहे। हे बघा भेंडी, भेंडीचं उत्पन्न खूप झालंय। त्याचबरोबर दुधी सुद्धा आहे, दुधी, पडवळ। हे दुधी ही भेंडी व्यवस्थितरित्या लाईनमध्ये लावली होती, पण ह्या ठिकाणी बघाल ती भेंडी पप्पाने ते असंच पेरलं होतं ते एकदम व्यवस्थितरित्या ते रुजून आलं आणि भरपूर प्रमाणात भेंडी लागत आहेत। बघा भेंडी। आता तुम्हाला दुधी दाखवतो, दुधी 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 हा दुधी इथं एक कारळ्याचा वेल आहे। बघा कारळ लागलं इथं। म्हणजे मार्केटमधून आपल्याला जास्त प्रमाणात काय विकत आणायची गरज नाही आणि आपण हे सेंद्रिय पद्धतीने करतो। सेंद्रिय शेती, कोणतंही खत वापरत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही दुधी बघा, दुधी। हा संपूर्ण प्लॉट आहे। आपण पाणी लावलंय, भेंडीला थोडं पाणी लावलंय, भाताला सुद्धा पाणी लावायचं आहे। आपण हे लवकर का करतोय, भात पेरणी लवकर का केली, जेणेकरून मजूर लवकर मिळावे ह्या उद्देशानं भात पेरणी केली। तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये। माझ्यासोबत माझी बायको सुद्धा आले, पण ती थोडी लाजते व्हिडिओमध्ये, लाजते व्हिडिओमध्ये यायला लाजते ती। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी यापुढे दाखवत राहीन, शेअर करत राहीन। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।